प्यारे बच्चों नमस्ते। पिछले कक्षा में बीरबहुटी का दूसरा भाग सुनाई थी, है ना? हाँ, तुम्हें कैसे लगे कहानी का भाग? हाँ, अच्छे लगे। सुनिए, पिछले कक्षा में गणित के माट साहब सुरेंद्र जी ने क्या किया? हाँ, ठीक है, बेला के बालों में पंजा फंसाया। तब बेला घर में जाकर उदासी होकर बैठती थी। उसकी माँ उससे कारण पूछी, ये प्रसंग को लेकर तुमसे बातचीत तैयार करने को कहती थी, तैयार किया है ना? हाँ, तैयार किया है। बातचीत तैयार करते समय हम क्या क्या ध्यान देना चाहिए? देखिए बातचीत की मूल्य बिंदु। बातचीत माने क्या है? डायलॉग। देखो, मूल्य बिंदु माने വാല്യൂ പോയിന്റ്സ്. നമ്മൾ സംഭാഷണം തയ്യാറാക്കുമ്പോൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ട വാല്യൂ പോയിന്റ്സ് ആണ് പറയുന്നത്. പ്രസംഗാനുകൂൽ होना चाहिए. പ്രസംഗാനുകൂൽ अर्थ क्या है? സന്ദർഭത്തിന് അനുയോജ്യമായിരിക്കണം. ഡയലോഗ് സന്ദർഭത്തിന് അനുയോജ്യമായിരിക്കണം. വാർത്താലാപിക്ക് ശൈലി अर्थ क्या है? ഡയലോഗിൻ്റെ ശൈലിയിലായിരിക്കണം. ഡയലോഗിൻ്റെ ശൈലി എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് വാക്യ യാ വാക്യാംശ होना चाहिए. ഡയലോഗിൻ്റെ ശൈലി എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്കതിൽ സെൻറ്റൻസുകളോ അല്ലെങ്കിൽ സെൻറ്റൻസിൻ്റെ പാർട്ടുകളോ ഉപയോഗിക്കാം. പിന്നെ വിചാർ വിനിമയ്ക്ക് അനുകൂൽ എന്നതുകൊണ്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത് കഥാപാത്രത്തിൻ്റെ ചിന്തകൾക്ക് അനുയോജ്യമായ വിനിമയം നടത്തുന്ന സംഭാഷണങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ചിന്തകൾക്ക് അനുയോജ്യമായ സംഭാഷണങ്ങൾ ആയിരിക്കണം. സ്വാഭാവികത होना चाहिए. സ്വാഭാവികത എന്ന് പറഞ്ഞാൽ കൃത്രിമത്വമല്ലാത്ത ഭാഷ, അതായത് സരളവും ശുദ്ധവുമായ ഭാഷയിലായിരിക്കണം നമ്മൾ ഡയലോഗ് തയ്യാറാക്കാൻ. ഇത്രയും കാര്യങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചിട്ട് വേണം നമ്മൾ സംഭാഷണം തയ്യാറാക്കേണ്ടത്. देखिए बच्चों, पिछले कक्षा में दिए गए बातचीत लिखते समय प्रश्न कैसे मिलते हैं? देखिए കുട്ടികളെ, ചോദ്യത്തിൻ്റെ മോഡൽ ഒന്ന് നോക്കൂ. बेला का मन बहुत से लेकर नजर नहीं मिला पाई. बेला का मन बहुत എന്നുള്ള ആ പാരഗ്രാഫ് തുടങ്ങിയിട്ട് നസർ നെഹി മിലാപ്പായി എന്നുള്ള ഭാഗത്തു നിന്നാണ് നമ്മൾ ഡയലോഗ് തയ്യാറാക്കേണ്ടത്. क्वेश्चन ഇങ്ങനെയായിരിക്കും, ऊपर दिए गए प्रसंग के आधार पर माम और बेला के बीच बातचीत तैयार कीजिए. മുകളിൽ തന്നിരിക്കുന്ന സന്ദർഭത്തെ ബേസ് ചെയ്തുകൊണ്ട് അമ്മയും ബേലയും തമ്മിലുള്ള ഡയലോഗ് തയ്യാറാക്കുക. देखिए ഉത്തർ നമൂന നോക്കൂ. നമുക്ക് ഉത്തരം എങ്ങനെയാണെന്ന് നോക്കാം. ഉത്തരത്തിൻ്റെ ഒരു മോഡലാണ് കാണിക്കുന്നത്. മാം, ക്യാ ഹുവാ ബേട്ടി, बहुत परेशान दिखती हो. बेला, क्या कहूँ माम, आज स्कूल में एक घटना हुई. माम, बेटी किसी के साथ झगड़ा हुई है क्या? बेला, नहीं माम, गणित के मास्टर साहब ने मेरे बालों में पंजा फंसाया. माम, सुरेंद्र जी तुमने कोई गलती की होगी. बेला, नहीं माम, मैंने कॉपी में जो लिखा था वह ठीक ही था. माम, छोड़ दो, मास्टर जी है ना. बेला, लेकिन साहिल के सामने वह अपमान में सह न सकी. माम, कोई बात नहीं, वह तुम्हें अच्छी तरह समझता है. सुनिए बच्चों, कहानी का बाकी भाग. दीपावली की छुट्टियों के बाद जब स्कूल खुला तो बेला के सिर पर सफ़ेद पट्टी बांधी थी. दीपावली की छुट्टियों के बाद स्कूल खुला तो बेला के सिर पर क्या बांधी थी? सफ़ेद पट्टी. सफ़ेद पट्टी माने क्या है? वाइट बैंडेज. किसके सिर पर सफ़ेद पट्टी बांधी थी? बेला के सिर पर सफ़ेद पट्टी बांधी थी. कोई उसे होय हे होय सफ़ेद पट्टी कह रहा था तो कोई सुल्ताना टाकू, तो कोई कुछ और कहकर चिढ़ा रहा था.
कोई उसे होय हे होय सफ़ेद पट्टी कह रहा था, कोई उसे सफ़ेद पट्टी कह रहा था। तो कोई सुल्ताना टाकू क्या कहती थी? सुल्ताना टाकू। सुल्ताना टाकू माने क्या है? टाकू अर्थ क्या है? കൊള്ളക്കാരി। सुल्ताना टाकू, सुल्ताना टाकू एक वीर टाकू है। उसके सिर पर भी इसी प्रकार सफ़ेद पट्टी या पगड़ी थी, इसलिए बच्चे उसको क्या कहकर पुकारती थी? सुल्ताना टाकू कहकर पुकारती थी। तो कोई कुछ और कहकर चिढ़ा रहा था, कुछ लोग उसे और कोई कहकर चिढ़ा रहा था। ദീപാവലി അവധിക്ക് ശേഷം സ്കൂൾ എപ്പോഴാണോ തുറന്നത്, ബേലയുടെ തലയിൽ ഒരു വെളുത്ത ബാൻഡേജ് കെട്ടിയിട്ടുണ്ടായിരുന്നു. കുറച്ച് പേര് അവളെ ഹോയ് ഹേയ് ഹോയ് വെള്ളക്കെട്ടെ എന്ന് വിളിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു എങ്കിൽ കുറച്ച് പേര് അവളെ സുൽത്താന ടാക്കു എന്നും കുറച്ചാളുകൾ അവളെ മറ്റെന്തൊക്കെയോ വിളിച്ച് പിണക്കുന്നുണ്ടായിരുന്നു, അല്ലെങ്കിൽ ദേഷ്യം പിടിപ്പിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. ബാക്കി देखिए, ये क्या हो गया बेला? साहिल ने परेशान होते हुए पूछा। ये क्या हो गया बेला? साहिल ने कैसे पूछा? परेशान होते हुए पूछा। परेशान अर्थ क्या है? आगुल या व्याकुल होकर साहिल ने पूछा। छत से गिर गई। क्या हुआ? छत से गिर गई। छत अर्थ क्या है? रूफ है। कहाँ से गिर गई? छत से गिर गई। बेला ने हंसते हुए कहा। कैसे कहा? हंसते हुए कहा। और कहा बहुत दिन हो गई, आज घेलखंडी में गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे। आज घेलखंडी में, घेलखंडी माने पीटी पीरियड, गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे। बेला ने साहिल से क्या कहा? आज पीटी कालांश में या घेलखंडी में गांधी चौक में, देखिए गांधी चौक का चित्र, ये है गांधी चौक, गांधी प्रतिमा या गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे। गांधी चौक माने अर्थ क्या है? गांधी स्क्वायर ले लंगड़ी टांग खेलेंगे। लंगड़ी टांग एक गेल है, देखिए बच्चों लंगड़ी टांग खेलते बच्चों का चित्र, लंगड़ी टांग। बेला ने साहिल से कहा कि आज पीटी कालांश में या घेलखंडी में गांधी चौक में लंगड़ी टांग खेलेंगे। ഇതെന്തുണ്ടായ ബേലേ? സാഹിലെ ആകുലപ്പെട്ട് ചോദിച്ചു. ചസ്സെ ഗിർഗയി, റൂഫിന്ന് വീണു. ബേല ചിരിച്ചുകൊണ്ട് പറയുകയും എന്നിട്ട് പറഞ്ഞു ബഹുത്ത് ദിൻ ഹോ ഗയി, വളരെ നാളുകളായി. ആജ് ഘേൽഖണ്ഡി മേ ഗാന്ധി ചൗക്ക് മേ ലംഗടി ടാങ്ക് ഖേലേംഗെ, ഇന്ന് പി ടി പീരിയഡ് ഗാന്ധി സ്ക്വയറിൽ നമുക്ക് കാലിഞ്ഞൊണ്ടി കളിക്കാം. नहीं खेलेंगे, तेरे सिर में फिर से लग जाएगी तो। ये किसने किससे कहा? साहिल ने बेला से कहा। क्या कहा? नहीं खेलेंगे, इल्ला കളിക്കില്ല. तेरे सिर में, നിന്റെ തലയിലെ फिर से लग जाएगी तो, വീണ്ടും തട്ടിയാലോ? नहीं लगेगी, बेला ने जिद की। बेला ने क्या कहा साहिल से? नहीं लगेगी। बेला ने जिद की। जिद अर्थ क्या है? हट। और वे हमेशा की तरह सारे बच्चों के साथ गांधी चौक की बालू में पूरी घेलखंडी लंगड़ी टांग खेले। हमेशा की तरह, हमेशा ऑलवेज। वे क्या किया? सारे बच्चों के साथ, किनके साथ? सारे बच्चों के साथ गांधी चौक की बालू में। कहाँ गेले? गांधी चौक की बालू में। बालू अर्थ क्या है? सैंड। गांधी चौक के बालू में पूरी घेलखंडी, घेलखंडी पीटी पीरियड है, लंगड़ी टांग गेले। कौन सा खेल खेले? लंगड़ी टांग गेले। इन बच्चों को अपने चारों ओर खेलते देखकर गांधी जी की मूर्ति ऐसी दिखाई पड़ती जैसे
और समय से कुछ अधिक मुस्कुरा रही हो। देखिए, इन बच्चों को, सारे बच्चे गांधी जी की मूर्ति के चारों ओर या गांधी चौक में बालू में पूरी घेलखंडी लंगड़ी टांग खेलते थे। इन बच्चों को अपने चारों ओर खेलते देखकर बच्चे कहाँ खेलते थे? गांधी जी की मूर्ति के चारों ओर खेलते थे। ये देखकर गांधी जी की मूर्ति ऐसी दिखाई पड़ती, कैसे? जैसे और समय से कुछ अधिक मुस्कुरा रही हो। गांधी जी की मूर्ति और समय से अधिक कुछ मुस्कुरा रही हो। ഇല്ല, പറ്റില്ല. बेला ने जिद की. बेला वाशी पिടിച്ചു. और वे हमेशा की तरह सारे बच्चों के साथ गांधी चौक की बालू में पूरी ഖേൽഖണ്ഡി ലംഗടി ടാങ്ക് खेले. അവരെ എല്ലായ്പ്പോഴും ചെയ്യുന്നത് പോലെ എല്ലാ കുട്ടികളുടെയും കൂടെ ഗാന്ധി സ്ക്വയറിലെ മണലിലെ PT പീരീഡ് മുഴുവൻ കാലുഞൊണ്ടി കളിച്ചു. ഈ കുട്ടികളെ തൻ്റെ ചുറ്റും കളിക്കുന്നത് കണ്ടിട്ട് ഗാന്ധിജിയുടെ പ്രതിമ അങ്ങനെ കാണപ്പെട്ടു, അല്ലെങ്കിൽ അത്തരത്തിൽ കാണപ്പെട്ടു. ഇതിനു മുൻപ് ഉണ്ടായിരുന്നതിനേക്കാൾ കൂടുതൽ ഗാന്ധിജി പുഞ്ചിരിക്കുന്നത് പോലെ കാണപ്പെട്ടു. രവിവാർ കാ ദിൻ ഥാ. രവിവാർ മാനെ इतवार. इतवार संडे. साहिल अपने घर में नीम के पेड़ की डाली पकड़कर चूम रहा था. क्या कर रहा था? चूम रहा था. साहिल क्या कर रहा था अपने घर में? साहिल अपने घर में नीम के पेड़ की डाली. नीम के पेड़ अर्थ क्या है? नीम ट्री. डाली अर्थ क्या है? ब्रांच. पकड़कर, क्या पकड़कर? नीम के पेड़ की डाली पकड़कर चूम रहे थे. वह एक स्टूल पर चढ़कर झूलता था. साहिल क्या कर रहा था? एक स्टूल पर चढ़कर झूलता था. चूमना अर्थ क्या है? टू सिंग. अचानक, सडनली, टूटे स्टूल की एक कील साहिल की पिंडली में लग गई. क्या हो गया? देखिए, अचानक टूटे स्टूल की एक कील. कील माने आनी. साहिल की पिंडली में. पिंडली अर्थ क्या है? घुटने के पीछे का निचला मांसला भाग. साहिल के पिंडली में लग गई. कहाँ लग गई? साहिल के पिंडली में. एक इंच गहरा गड्ढा हो गया. क्या हो गया? 1 इंच गहरा गड्ढा हो गया. देखिए, ഞായറാഴ്ച ദിവസമായിരുന്നു. സാഹിൽ തൻ്റെ വീട്ടിലെ വേപ്പുമരത്തിൻ്റെ കൊമ്പിൽ പിടിച്ചിങ്ങനെ ആടിക്കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. ഏക്ക് സ്റ്റൂൾ पर चढ़कर झूलता था. ഒരു സ്റ്റൂളിൻ്റെ മുകളിൽ കയറിയിട്ടാണ് സാഹിൽ ആടിക്കൊണ്ടിരുന്നത്. പെട്ടെന്ന് പൊട്ടിയ സ്റ്റൂളിൽ നിന്നൊരാണി സാഹിലിൻ്റെ പിണ്ഡലി, കണങ്കാലിൽ കൊണ്ടു. 1 ഇഞ്ച് ആഴത്തിലുള്ള മുറിവായി. 1 ഇഞ്ച് ആഴത്തിൽ മുറിവുണ്ടായി. बाकी देखिए, उसे सरकारी अस्पताल में पट्टी बंधवाने के लिए ले जाया गया. साहिल को कहाँ ले जाया गया? सरकारी अस्पताल में. सरकारी अस्पताल में साहिल को क्यों ले आया गया? ले जाया गया पट्टी बंधवाने के लिए. पट्टी माने बैंडेज, बंधवाना टाइप. उसने देखा कि 2 लोगों को छोड़कर आगे बेला गड़ी है. देखिए बच्चों, सरकारी अस्पताल में जाते समय भी वहाँ बेला है. बेला कहाँ गड़ी थी?
साहिल ने देखा कि दो लोगों को छोड़कर आगे बेला खड़ी है। सिर पर पट्टी बंधवाने आई है। बेला क्यों आई है? सिर पर पट्टी बंधवाने के लिए आई है। स्कूल आते जाते हुए और कक्षा में कई दिनों तक दो ऐसे बच्चे दिखाई देते रहे जिनमें से एक के सिर पर पट्टी बंधी होती और एक की पिंडली में। देखो, बेला अपने सिर पर पट्टी बंधवाने आई है। स्कूल आते जाते हुए और कक्षा में कई दिनों तक दो ऐसे बच्चे, कैसे बच्चे? एक के सिर पर पट्टी और दूसरे के पिंडली में भी पट्टी दी। सफ़ेद पट्टी वाले, सफ़ेद पट्टी वाइट बैंडेज, ये दोनों कौन कौन? बेला और साहिल कहीं पर भी साथ ही दिखाई देते। कैसे दिखाई देते? दोनों साथ ही दिखाई देते। एक के सिर पर सफ़ेद पट्टी और दूसरे के पिंडली में भी सफ़ेद पट्टी दे। वे स्कूल जाते और आते समय और कहीं पर भी साथ ही दिखाई देते। അവൻ സർക്കാർ ഹോസ്പിറ്റലിൽ ബാൻഡേജ് കെട്ടുന്നതിന് വേണ്ടി അവനെ കൊണ്ടുപോകപ്പെട്ടു. അല്ലെങ്കിൽ സാഹിലിനെ ബാൻഡേജ് കെട്ടാൻ വേണ്ടി സർക്കാർ ഹോസ്പിറ്റലിൽ കൊണ്ടുപോയി. അവൻ കണ്ടു, സാഹിൽ കണ്ടു, രണ്ടാൾക്ക് മുൻപിലായിട്ട് ബേല നിൽപ്പുണ്ട്, തലയിൽ ബാൻഡേജ് കെട്ടിക്കുന്നതിന് വേണ്ടി. സ്കൂളിലേക്ക് വരുമ്പോഴും പോകുമ്പോഴും ക്ലാസ്സിൽ അത്തരം രണ്ട് കുട്ടികളെ കാണപ്പെട്ടു. ഒരാളുടെ തലയിൽ വൈറ്റ് ബാൻഡേജും വെള്ള ബാൻഡേജും മറ്റൊരാളുടെ കണങ്കാലിൽ ബാൻഡേജുമുള്ളതായിട്ട്. വെള്ള ബാൻഡേജ് ധരിച്ച രണ്ട് പേരും എല്ലായ്പ്പോഴും ഒരുമിച്ച് തന്നെ കാണപ്പെട്ടു. बच्चों, कहानी का बाकी भाग अगले कक्षा में। तुम सब ध्यान से पाठभाग पढ़िए और कोई शंका है तो अगले कक्षा में मुझसे पूछिए। अच्छा, धन्यवाद।